नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. शब्दाला जागलेला लोकनेता, तहानलेल्या कवठेमहांकाळसाठी संजय काकांच्या संघर्षातून साकारली 60 कोटींची बंडगरवाडी पाणी योजना. कवठेमहांकाळच्या लाल मातीमध्ये केवळ राजकीय संघर्षच नाही, तर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जनतेच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा एक भावनिक आणि ऐतिहासिक सोहळा आज संपन्न झाला. राजकारणात अनेक आश्वासने दिली जातात आणि हवेत विरून जातात, पण दिलेला शब्द हा केवळ शब्द नसून तो एक प्राण आहे. हे आज माजी खासदार संजय काका पाटील आणि युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. शहराच्या उंबरट्यावर उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागण्यापूर्वीच बंडगरवाडी पाणी योजनेचे गोड पाणी कवठेमहांकाळकरांच्या घराघरात पोहोचवून केवळ बोलून नाही तर करून दाखवले, असा सार्थ अभिमान आज संपूर्ण शहरात व्यक्त होत आहे. 2 वर्षापूर्वी दहीहंडीच्या उत्साहात, उत्सवाच्या जल्लोषात आणि गोविंदाच्या थराच्या साक्षीने एक शब्द दिला गेला होता. हा शब्द केवळ एका राजकीय नेत्याचा नव्हता, तर तो एका संवेदनशील नेतृत्वाने इथल्या माता भगिनींच्या डोक्यावरील घागरी उतरवण्यासाठी केलेली शपथ होती. उन्हाळा आला की कवठेमहांकाळच्या नशिबी 5वीला पुजलेली पाणी टंचाई आणि पाण्यासाठी होणारी वणवण हे चित्र बदलण्याचा निर्धार त्या दिवशी करण्यात आला होता. आज ती शपथ पूर्णत्वास गेली आहे. 60 कोटी रुपयांची ही महाकाय योजना मंजूर करून घेणे, तिची अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणे आणि प्रत्यक्ष कामातील येणारे अडथळे दूर करून ती यशस्वी करणे, हा प्रवास सोपा नव्हता. हा प्रवास संघर्षाचा होता, हा प्रवास निष्ठेचा होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रवास कवठेमहांकाळकरांचा विश्वास जिंकण्याचा होता. प्रभाकर बाबा पाटील यांनी ज्या आत्मीयतेने या योजनेचा पाठपुरावा केला, त्याचे फळ आज शहराला पाणी रूपाने मिळालं आहे. युवा नेतृत्वाची धमक काय असते हे त्यांनी या कामातून दाखवून दिलं आहे. आपल्या नेत्याने दिलेल्या शब्दाला मान देणे आणि तो शब्द सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणे, हीच खरी निष्ठा असते. बंडगरवाडी योजनेच्या पाईपलाईनमधून वाहणारे पाणी हे केवळ पाणी नाही, तर ते संजय काकांच्या दूरदृष्टीचे आणि बाबांच्या कष्टाचे प्रतीक आहे. जेव्हा विरोधक केवळ चर्चा आणि टीका करण्यात मग्न होते, तेव्हा हे नेतृत्व मात्र तांत्रिक अडथळे दूर करत उन्हाळ्याच्या आत शहराला पाणी देण्याच्या ध्येयाने झपाटलेलं होतं. आज कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर जो समाधान दिसतोय, तो केवळ पाण्याचा नाही, तर आपल्या नेत्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही या भावनेचा आहे. उन्हाळ्याची दाहकता वाढण्यापूर्वीच पाण्याचे नियोजन करणे हीच खरी लोकसेवा आहे. 60 कोटींचा हा प्रकल्प म्हणजे शहराच्या विकासाची नवी जीवनवाहिनी ठरली आहे. ही योजना पूर्ण करताना अनेक टीका झाल्या, अनेकदा अडथळे आणले गेले, पण सत्याच्या आणि जनसेवेच्या मार्गावर चालणाऱ्याला कोणाची भीती नसते. वचन दिले, संघर्ष केला आणि शेवटी करून दाखवले, ही टॅगलाईन आता प्रत्येक कवठेमहांकाळकरांच्या ओठावर आहे. ही केवळ एक पाणी योजना नाही, तर हा एक आनाभाका पाळण्याचा सोहळा आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जेव्हा लोकहिताचा विचार होतो, तेव्हा अशा प्रकारची विकास कामे उभी राहतात. संजय काकांनी आपल्या अनुभवातून आणि प्रभाकर बाबांनी आपल्या ऊर्जेतून या शहराला दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी जे पाऊल उचलले, ते इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल. आज नळाला आलेलं पाणी हे केवळ पिण्याचं पाणी नसून ते श्रद्धेचे आणि विश्वासाचे पाणी आहे. ही योजना पूर्ण झाल्यामुळे आता माता भगिनींना पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागणार नाही. ही खऱ्या अर्थाने एक क्रांती आहे. शेवटी कर्तृत्व हे शब्दापेक्षा जास्त बोलत असतं. आज बंडगरवाडी पाणी योजनेच्या रूपाने संजय काका आणि प्रभाकर बाबा यांचे कर्तृत्व बोलत आहे. दिलेला शब्द पाळणे हे ज्यांच्या रक्तात असते, तेच जनमानसात स्थान मिळवू शकतात. कवठेमहांकाळच्या तहानलेल्या जमिनीला आणि तहानलेल्या मनांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्याच्या झळा आता सुसह्य होणार आहेत, कारण संजय काकांच्या प्रयत्नातून आणि प्रभाकर बाबांच्या निष्ठेतून शहराची तहान भागवणारा भगीरथ प्रयत्न आज यशस्वी झाला आहे. हा विजय केवळ एका योजनेचा नसून तो सामान्य जनतेचा आणि त्यांच्या विश्वासाचा आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा
व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत राहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.